नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलो आहे, तो क्लासिफिकेशन ऑफ CNC मशीन. आपल्या 4th सेमिस्टरमध्ये पूर्ण टॉपिक CNCचेच आहेत. तरी CNC ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर आपण CNC टर्नर, फिटर, मशिनिस्ट ह्या ट्रेडसाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि जर इंडस्ट्रीमध्ये गेलो तर आपल्याला CNC शिवाय दुसरं कोणतेही काम मिळणार नाही व CNC वर आपल्याला काम येत नसेल तर आपण काम करायला सक्षम राहणार नाही, अभावी आपल्याला नोकरी मिळणार नाही. त्यामुळं CNCचं नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे. आणि हा टॉपिक तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि जर काय समजा प्रॉब्लेम असतील, कुठला समजला नसला टॉपिक, तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये तसं कळवू शकता. तर आजचा टॉपिक आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ CNC मशीन, म्हणजेच CNC मशीनचे वर्गीकरण. आता CNC मशीनचे वर्गीकरण करत असताना प्रामुख्याने 2 भागात त्याचं वर्गीकरण केलं जातं. एक अकॉर्डिंग टू नंबर ऑफ ॲक्सिस, म्हणजेच ॲक्सिसच्या संख्येवरून, आणि दुसरं अकॉर्डिंग टू कंट्रोल सिस्टीम, फीड नियंत्रण करण्याची सिस्टीम आहे त्या सिस्टीमवरून. तर त्यातला आपण पहिला बघूयात की ॲक्सिस वरून जो अकॉर्डिंग टू नंबर ऑफ ॲक्सिस वरून त्याचं कशा स्वरूपात विभाजन केलं जातं ते आपण बघणार आहोत. त्यात प्रामुख्याने 4 घटक पडतात. एक 2 ॲक्सिस मशीन, 3 ॲक्सिस मशीन, 4 ॲक्सिस मशीन आणि मल्टी ॲक्सिस मशीन. त्यानंतर दुसरा जो आहे तो फीड नियंत्रणावरून, म्हणजेच अकॉर्डिंग टू कंट्रोल सिस्टीम. त्यात प्रामुख्याने 3 भाग पडतात. पहिला पॉईंट टू पॉईंट कंट्रोल सिस्टीम, दुसरा स्ट्रेट कट कंट्रोल सिस्टीम, त्याचबरोबर तिसरा काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. त्या काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम मध्ये पुन्हा 3 भाग पडतात. त्यातला 2D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम, 2.5D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम आणि 3D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. CNC मशीनवरती काम करण्यासाठी किंवा प्रोग्राम रन करण्यासाठी ॲक्सिसची हालचाल महत्त्वाची असते. जर तुम्हाला ॲक्सिसची हालचाल लक्षात आली तरच तुम्हाला प्रोग्राम कळू शकतो किंवा ऑपरेटिंग समजू शकतं. त्याचबरोबर कुठलाही अपघात न करता तुम्हाला व्यवस्थितरित्या काम करता येऊ शकतं. त्याचबरोबर CNC मशीनला 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲक्सिस असतात. आता सगळ्यात कमी ॲक्सिस म्हणाल तर 2 ॲक्सिस, ते आपले टर्निंग CNC ला असतं. मुख्य 2 ॲक्सिस असतात, त्याच्यापेक्षा किती जास्त ॲक्सिस असू शकतात. आपण टर्निंग सेंटर आणि मिलिंग सेंटर या दोन्हीचा विचार करणार आहोत. फक्त टर्निंग CNC नाही बघणार आहोत या टॉपिकमध्ये, तर आपण मिलिंग सेंटरचा पण विचार करणार आहोत. त्याच्यानंतर ज्या CNC मशीनला 2 ॲक्सिस असतात त्या मशीनला 2 ॲक्सिस मशीन असे म्हणतात. आपला पहिला त्यातला भाग कुठला? 2 ॲक्सिस मशीन. 2 ॲक्सिस मशीन कशाला म्हणायचं? ज्या मशीनला 2च ॲक्सिस आहेत. आता इथं बघितलं तर बघा प्लस मायनस दोन्ही दिसेल तुम्हाला, पण एक्स प्लस एक्स मायनस आणि झेड प्लस झेड मायनस म्हणून हा जर इथं 0 मांडला तर हे ॲक्सिस किती आहेत? 2च आहेत. हे कुठे ॲक्सिस पाहायला मिळतात? तर लेथ टर्निंग सेंटर, आणि दुसरा तो पण टर्निंगचाच प्रकार आहे पण व्हर्टिकल आहे म्हणून त्याचं नाव आहे व्हर्टिकल टर्निंग सेंटर. लेथ टर्निंग सेंटर हा जमिनीशी समांतर बेड असतो आणि VTC आहे व्हर्टिकल टर्निंग सेंटर, हिचा जमिनीशी काटकोनात उभा बेड असतो. या मशीनला 2 मुख्य ॲक्सिस असतात, ते म्हणजे एक्स आणि झेड. त्याचबरोबर 3 ॲक्सिस मशीन. या CNC मशीनमध्ये मुख्य 3 ॲक्सिस असतात. ते कोणते कोणते? एक्स, वाय आणि झेड. आता हे ॲक्सिस कुठल्या मशीनला असतात किंवा कोणत्या मशीनला असतात? मिलिंग सेंटरवरती असतात. मिलिंग सेंटरलाच व्हर्टिकल मिलिंग सेंटर म्हणजे VMC म्हणलं जातं किंवा
हॉरिझॉन्टल मिलिंग सेंटर म्हणजे HMC म्हटलं जातं. जसं व्हर्टिकल ह्याचा जो स्पिंडल आहे तो जमिनीशी काटकोनात उभा असतो आणि हॉरिझॉन्टल आहे तो जमिनीशी समांतर, जमिनीशी समान पातळीत असतो, म्हणजे आडवा असतो. तिला HMC असं म्हणलं जातं. इथून पुढे आपण VMC व्हर्टिकल मिलिंग सेंटर आणि हॉरिझॉन्टल मिलिंग सेंटरला VMC आणि HMC असं संबोधणार आहोत. त्याचबरोबर हे 3 ॲक्सिस ड्रिलिंग मशीनलाही असतात. आता इथं बघितलं तर तुम्ही राईट हँड थंब रूलच्या साह्याने आपल्याला ॲक्सिसची ओळख करता येते. ती ॲक्सिसची ओळख आत्ता फक्त आपण इथं ॲक्सिस पाहणार आहोत या पाठामध्ये. आपण पुढील पाठामध्ये त्याची ओळख किंवा त्याची पोझिशन पाहणार आहोत. जसं मशीनचा स्पिंडल बदलला की ॲक्सिसची डायरेक्शन बदलते, जसं की VMC, HMC, टर्निंग सेंटर. जर तुम्ही मशीन बदलली म्हणजे मशीनचा टाईप बदलला तर त्याचा हा जो थंब रूल आहे तो बदलत राहतो. तो राईट हँड थंब रूल आपण सेपरेट एका टॉपिकमध्ये पाहणार आहोत. फोर्थ ॲक्सिस मशीन. आता ज्या CNC मशीनला 4 ॲक्सिस असतात त्यास फोर्थ ॲक्सिस मशीन असे म्हणतात. या CNC या मशीन प्रकारामध्ये मुख्य 3 ॲक्सिस असतात. आता मुख्य 3 कुठले ॲक्सिस असतात तर X, Y आणि Z. हा X, Y आणि Z हे झाले त्याचे मुख्य ॲक्सिस. आता गोलाकार फिरणारा ॲक्सिस किंवा समांतर ॲक्सिस यामधला एक असतो. आता आवश्यकतेनुसार जर समजा की कुठला टेबल रोटरी करायचा असेल तर त्यामध्ये एक ॲक्सिस दिलेला असतो. म्हणजे मुख्य ॲक्सिस किती X, Y, Z हे 3 आणि त्याला आणखी एक दिलेला ॲक्सिस कोणता, एक रोटरी ॲक्सिस कोणत्याही ॲक्सिसला असू शकतो. त्याला काय म्हणणार, फोर्थ ॲक्सिस मशीन. की ज्या मशीनला 4 ॲक्सिस असतात अशा मशीनला फोर्थ ॲक्सिस मशीन असं म्हणायचं. त्यानंतर मल्टी ॲक्सिस मशीन. आता मल्टी ॲक्सिस मशीन म्हणजे काय, या मशीनमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त ॲक्सिस असतात. त्या मशीनला मल्टी ॲक्सिस मशीन असे म्हणतात. म्हणजे आपण ॲक्सिस 2 ते ॲक्सिस 5 इथपर्यंत बघितल्या. 2 ॲक्सिस मशीन, 3 ॲक्सिस मशीन, 4 ॲक्सिस मशीन, 5 ॲक्सिस मशीन. ही आता कुठली आहे, 5 ॲक्सिस पासून जी पुढची आहे तिला काय म्हणणार, मल्टी ॲक्सिस मशीन. आता त्यातले बघा मुख्य ॲक्सिस हे त्याचं मराठीत नाव आहे, त्यालाच मेन ॲक्सिस म्हटलं जातं. ते मेन ॲक्सिस X, Y, Z या 3 अक्षराने ओळखला जातो. त्याचबरोबर समांतर ॲक्सिस दुसरा त्याचा प्रकार आहे. समांतर ॲक्सिस त्यालाच पॅरलल ॲक्सिस असं म्हटलं जातं. त्याला UVW या इंग्रजी अक्षरानं संबोधलं जातं किंवा या 3 अक्षराने त्याला ओळखलं जातं. त्यानंतर गोलाकार फिरणारा ॲक्सिस. गोलाकार म्हणजे रोटरी ॲक्सिस, त्याचंच इंग्लिशमधलं नाव काय आहे, रोटरी ॲक्सिस. तो ABC या अक्षराने ओळखला जातो. आता तो कसा ओळखला जातो तो आपण पाहूयात. आता इथं बघा X, Y, Z हे 3 ॲक्सिस झाले. हा X, हा Y, हा Z हे तिन्ही प्लस आहेत. इथं त्याचा 0 आहे. आता तिन्ही ॲक्सिस इथून बाहेर पडलेत की ते काय झाले, मायनस झाले. उदाहरणार्थ इथं X प्लस आहे, इथनं बाहेर गेला या 0 पासून की इकडं काय झाला, X मायनस. इथं Y प्लस आहे, या 0 पासून इकडं आलं की काय झालं, Y मायनस. त्याचबरोबर Z वरती आहे, हा Z इथं 0 आहे, या 0 पासून खाली आला की काय झाला, Z मायनस. तसेच त्याला समांतर ॲक्सिस असतात. समांतर ॲक्सिस म्हणजे X ला U, Y ला V आणि Z ला W या अक्षराने ओळखला जातो. त्याचबरोबर ह्या ॲक्सिसला गोलाकार फिरणारा ॲक्सिस असतो. म्हणजे हा जर तुम्हाला X गोल फिरवायचा असेल तर त्याला A अक्षर वापरलं जातं. Y ॲक्सिस असेल आणि त्याला गोल फिरवण्यासाठी B ॲक्सिस असतो, तर Z साठी C ॲक्सिस असतो. हे त्याचे मुख्य ॲक्सिस, त्याचबरोबर हे त्याचे समांतर ॲक्सिस आणि हे ब्ल्यू शब्दात आहेत ते त्याचे रोटरी ॲक्सिस. ॲक्सिस माहीत असणं हे अत्यावश्यक आहे. ॲक्सिस राईट हँड थंब रूलने कसं ओळखायचं ते आपण पुढील पाठात पाहूयात. पण ॲक्सिस जर चुकले तर पूर्ण तुमचा प्रोग्राम चुकला. त्यामुळं ॲक्सिस माहीत असणं, ॲक्सिसची ओळख असणं हे अत्यावश्यक आहे.
त्याचबरोबर अकॉर्डिंग टू कंट्रोल सिस्टीम, CNC मशीनवरती 2 फीड रेटमध्ये कार्य चालते. कटिंग टूल कटिंगची क्रिया करत असताना प्रोग्राममध्ये दिल्याप्रमाणे फीड कार्यरत असते. कटिंग टूल व जॉब यांचा काहीही संबंध नसतो, त्यावेळी मशीनमध्ये जास्तीचे फीड उपलब्ध असते, म्हणजेच रॅपिडने हालचाल होत असते. आता बघा इथं 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कोणतेही मशीन 2 फीड रेटनी काम करत असतं. पहिली गोष्ट की जो तुम्ही मशीनमध्ये म्हणजे प्रोग्राममध्ये दिलेला फीड रेट आहे, त्या फीड रेटनी कटिंग करेपर्यंत तो फीड रेट वापरतो की जो तुम्ही प्रोग्राममध्ये दिलेला आहे. आणि ज्यावेळी कटिंग टूल आणि जॉब याचा काही संबंध नसतो, ज्यावेळी तो रिकामा असतो, मोकळा असतो, तो कटिंगची क्रिया करत नसतो, त्यावेळी तो त्या मशीनमध्ये उपलब्ध असलेले जास्तीचे फीड वापरतो. म्हणजेच कसा ॲक्सिस मुवमेंट होतो, तो रॅपिडली ॲक्सिस मुवमेंट होतो. हे दोन्ही फीड पूर्ण जॉब पूर्ण करेपर्यंत बऱ्याच वेळा होतात. फीडचे नियंत्रण कसे केले जाते ते आपण पाहणार आहोत. ही जी क्रिया आहे की जॉबवरती दिलेले किंवा प्रोग्राममध्ये दिलेले मशीनिंग करत असताना दिलेला फीड रेट वेगळा असतो आणि ज्यावेळी कटिंग टूल आणि जॉब यांचा काहीही संबंध नसतो, म्हणजे मशीनिंग प्रोसिजर चालू नसते, त्यावेळी तो जो उपलब्ध जास्तीचा फीड आहे त्या फीडनी काम करत असतो, तो म्हणजे रॅपिड. आता अकॉर्डिंग टू कंट्रोल सिस्टीम, या सिस्टीममध्ये पॉइंट टू पॉइंट कंट्रोल सिस्टीम, स्ट्रेट कट कंट्रोल सिस्टीम, काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम हे 3 मुख्य घटक आहेत. तर काउंटरिंग कंट्रोल सिस्टीममध्ये परत 3 भाग पडले गेले. 2D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम, 2.5D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम, 3D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. आता ती काय आहे ते आपण जाणून घेऊया. आता ह्यातला पहिला पॉइंट टू पॉइंट कंट्रोल सिस्टीम. या सिस्टीममध्ये प्रोग्राममध्ये दिलेल्या फीडप्रमाणे ॲक्सिसची हालचाल करत असतो. दुसरे 2 ॲक्सिस रॅपिडने हालचाल करत असतात. ही सिस्टीम मिलिंग सेंटरवरती वापरली जाते. उदाहरणार्थ ड्रिलिंग, बोरिंग, रिमिंग, टॅपिंग यासारखे ऑपरेशन्स केली जातात. आता ही जी ड्रॉइंग बघताय तुम्ही, या ड्रॉइंगवरती हा ड्रिल आहे आणि हा ड्रिल इथं वर्किंग करत असताना एकच वरनं येणारा फक्त ॲक्सिस दिलेल्या फीडने हालचाल करतोय. ज्यावेळी हे वरती ड्रिलिंग करून वरती येणार आहे, त्यावेळी तिथंपासून इथंपर्यंत जाईपर्यंत तो रॅपिडने हालचाल करणार आहे. हा एक ॲक्सिस जाणार आणि नंतर इथं जाणार, नंतर आणखी वरनं झेड काम करत असताना तो दिलेल्या फीडने काम करणार. यामध्ये ड्रिलिंग, बोरिंग, रिमिंग, टॅपिंग यासारखे ऑपरेशन्स केली जातात. पुढचा स्ट्रेट कट कंट्रोल सिस्टीम. या सिस्टीममध्ये एका वेळेस एकच ॲक्सिसची हालचाल दिलेल्या फीडप्रमाणे होत असते. ती हालचाल सरळ रेषेत असते. या सिस्टीममध्ये 2 ॲक्सिस फीडचे कार्य करू शकतात. आता 2 ॲक्सिस फीडचे कार्य करू शकतात, त्याचबरोबर काय एका वेळी एकच ॲक्सिसची हालचाल होते. आता जर इथं बघितलं तुम्ही तर वरचा जो ॲक्सिस आहे, उदाहरणार्थ हे आपण व्हर्टिकल मशीन समजूयात, तर झेड ॲक्सिस आहे तो डेप्थ घेतलेली आहे. समजा की इथं तुमचा तो ड्रिल होता, इथं त्याने डेप्थ घेतली किंवा एंडमिल असेल आणि तो स्लाइड होत राहिला, म्हणजे जॉबची एक बाजू केली, त्याचबरोबर परत इथं आला, इथं तुम्ही त्याला डेप्थ दिली आणि परत ह्या पोझिशनला करत बसला. म्हणजे जे ॲरो दाखवलेले आहेत एकतर ह्या पोझिशनला किंवा ह्या पोझिशनला, एक्सला तरी किंवा वायला तरी, म्हणजेच एका वेळी तो काय करू शकतो, एकाच दिशेने चालू शकतो. यामध्ये मिलिंग किंवा पॉकेट मिलिंग यासारखे ऑपरेशन्स केली जातात. उदाहरणार्थ हे जे दिसतंय ते पॉकेट मिलिंग आहे. तुम्ही जर कटर इथं लावला असता आणि इथून असा जर करत गेला असता तर तो मिलिंग झाला असता. पण त्यावेळी जर बघितलं तुम्ही इथं, तर हा काय होतोय, कोणत्याही ॲक्सिसची एकाच वेळेला एकाच ॲक्सिसची सरळ जातोय. त्यानंतरच आहे काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम.
3 नंबरचा जो आहे आपला तो काय आहे, काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. या सिस्टीम मध्ये सर्व ॲक्सिसची हालचाल प्रोग्राम मध्ये दिलेल्या फीड प्रमाणे होत असते व रॅपिडनेही होत असते. म्हणजे यात दोन्ही फीड एका वेळी वापरलेले आहेत. एक तुम्ही दिलेल्या प्रोग्राम मध्ये जो फीड आहे त्या फीड रेटनेही जात आहे, त्याचबरोबर रॅपिडनेही जात आहेत. यात प्रामुख्याने 3 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. एक 2D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम, 2.5D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम, 3D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. ते आपण सविस्तर पाहूयात. आता त्यातला पहिला ए 2D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. या सिस्टीम मध्ये कोणत्याही 2 ॲक्सिस एकत्र फीडने हालचाल करू शकतात. कोणतेही 2 ॲक्सिस एका वेळी फीडने हालचाल करू शकतात. फक्त आडव्या पातळीत हालचाल होते. फक्त आडव्या पातळीत हालचाल होते, अशी उभी होत नाही. तो असा करल, ह्या पोझिशनला करल, या पोझिशनला करल, इथं दिसतंय बघा, इथं दिसतंय बघा. म्हणजे तो जॉब कसा बनवतो, यामध्ये वक्राकार म्हणजे हा इकडून इकडे निघाला बघा असा, हा वक्राकार. हा आपण 2च ॲक्सिस मध्ये मूव्ह होतोय. आणि दुसरा काय झाला, पॉकेट, तिरके पॉकेट. हे इथं बघा कट केलंय. हे काय झालं, एकाच फीडने फिरतो. म्हणजे 2 ॲक्सिस एकत्रित फीडने फिरू शकतात. आता 2.5D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. या सिस्टीम मध्ये कोणतेही 2 ॲक्सिस फीडने हालचाल करू शकतात व ती उभ्या व आडव्या पातळीत एकत्रित चालू शकतात. आता मगाशी बघितलं आपण 2D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम मध्ये ती 2 ॲक्सिसच मूव्ह होऊ शकतात, पण ते उभ्या आणि आडव्या अशा पातळीत होत नाहीत. हे बघा, इकडून उभ्याही आणि इकडून आडव्याही कशाही 2 पातळीत त्याची हालचाल होऊ शकते. त्याचबरोबर CNC टर्निंग सेंटर वरती सर्व प्रकारचे ऑपरेशन्स करण्यासाठी ही सिस्टीम वापरली जाते. त्याचबरोबर ह्या मिलिंगलाही तशी सिस्टीम वापरली जाते. हे पॉकेटसाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याला काय म्हणणार, 2.5D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. त्यानंतरचा आहे 3D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. या सिस्टीम मध्ये CNC मशीनवरती उपलब्ध असणारे सर्व ॲक्सिस एकत्रित फीडने हालचाल करू शकतात. CNC मशीनवरती सर्वात जास्त वापरण्यात येणारी ही पद्धत आहे. यामध्ये सर्व प्रकारचे ऑपरेशन्स करता येतात. जॉबला कोणताही आकार द्यावयाचा असल्यास ही सिस्टीम फार महत्त्वाची ठरते. आता आपण इथं बघितलं 2D कंट्रोल सिस्टीम, 2.5D कंट्रोल सिस्टीम. आता 2D कंट्रोल सिस्टीम मध्ये तुम्हाला वक्राकार जॉब काढता येत होते किंवा तुम्हाला सरळ कट करता येत होतं. एका वेळी 2च ॲक्सिसची मुवमेंट होत होती. त्याचबरोबर 2.5D मध्ये बघितलं तुम्ही, एका वेळी 2 ॲक्सिसची मुवमेंट होत होती, पण त्याला उभा आणि आडवा असे 2च बंधन होते. तेवढ्या 2च ॲक्सिस मध्ये तो फिरू शकत होता. पण ह्या सिस्टीम मध्ये तुमचा कोणताही ॲक्सिस कोणत्याही डिग्रीला फिरू शकतो. आता जर इथं बघितलं तुम्ही तर इथं जो कटर आहे तो वरती आहे आणि इथून डेप्थ घेत तो काय केलाय, इथं बघा, इथं एवढ्या डेप्थला खाली आलाय. आता जर इथं बघितलं तुम्ही तर इथं पूर्ण सर्व प्रकारचे ऑपरेशन दिसतात. कर्व दिसतंय, सरळ दिसतंय, कुठल्याही ॲक्सिसला दिसतंय, म्हणजे तिन्ही ॲक्सिसला दिसतंय. आता तो कोणत्याही ॲक्सिसला काम करू शकतो. सर्वात जास्तीत जास्त वापरात असलेली किंवा प्रख्यात झालेली जी सिस्टीम आहे ती आहे 3D काउंटरिंग कंट्रोल सिस्टीम. यामध्ये सर्व प्रकारचे ऑपरेशन्स करता येतात. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही अभिप्राय द्यायला विसरू नका. अभिप्राय दिल्यानंतर मला कळेल की तुमच्या काय अपेक्षा आहेत, या आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्या त्रुटी राहतात त्या मला सुधारायला येतील. आणि आत्ता कोरोनाचे दिवस आहेत, कोरोना महामारी चालू आहे. बाहेर कुणीही अनावश्यक काम नसताना कोणत्याही प्रकारचं फिरू नका. घरात राहा, तुम्ही घरी राहा.
तुमच्या घरच्यांचीही काळजी घ्या, तुमची स्वतःचीही काळजी घ्या. आपला जीव हा अमूल्य आहे, तो पुन्हा पुन्हा मिळणार नाही, तर तो सार्थकी लावा. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.